नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज आणि DP मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दर्शको, सध्या आपण आहोत सोलापूरमध्ये। या ठिकाणी पाहतोय आपण की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे। या अनुषंगाने आपण पाहतोय सध्या वार्ड क्रमांक 7 मध्ये आहोत, प्रभाग क्रमांक 7 मध्ये। तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष उमेदवार आहेत, जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे, ते अमोल बापू शिंदे आपल्या सोबत आहेत। त्यांनी नुकतेच मतदान केलं, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय भावना आहेत त्यांच्या, एकंदरीत काय परिस्थिती आहे? बापू नमस्ते। नमस्कार। मतदान झालंय प्रभाग क्रमांक 7 मध्ये सकाळपासूनच खूप चांगल्या पद्धतीनं मतदान सुरू आहे। नागरिकांचा उत्साह खूप मोठा आहे। सकाळी काही ठिकाणी मशीनच्या अडचणी आल्यामुळं, कुठे मशीन बंद असल्यामुळं काही तास दीड तास चोपाडमध्ये एका केंद्रावरती झालं। आता याही केंद्रावरती थोडा वेळ मशीन बंद राहिली, त्याच्यामुळं पण बाकीकडे सगळीकडे गुजराती शेजारी असलेलं अभियंता भवन इथं असलेल्या मतदान केंद्रामध्ये थोडी म्हणजे गडबड नाही, मशीन बंद होती, पण आता सुरळीत सुरू झालेलं आहे। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे। मी सर्वांना विनंती करतो की मतदान करा। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान झालं पाहिजे। जोपर्यंत आपण मतदान करणार नाही तोपर्यंत लोकशाही राहणार नाही। त्याच्यासाठी मतदान करा आणि शांततेत होईल। इलेक्शन एक दिवसाचं असतंय, पुढे आपल्याला सगळ्याला एकत्रित राहायचं आहे, सोलापूरला पुढे नेण्यासाठी काम करायचं आहे। त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापला प्रचार केलेला आहे। आता लोक ठरवणार आहेत, त्यांच्या पद्धतीनं त्यांचा उमेदवार चॉईस करणार आहेत। त्यामुळे आता कोणती अडचण नाही, व्यवस्थित होऊन जाईल। अशा पद्धतीने आपलं संवाद साधले, सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं आणि एकंदरीत शांततेत हा मतदान सुरू आहे असं पद्धतीने सांगितलं। तरी दर्शक अशा पद्धतीने अपडेट देणार आहोत, तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज आणि DP मराठी न्यूज। धन्यवाद।